अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. आज मी आपल्याला 12 अमावस्या भैरव चंडीची विशेष सेवा. भैरव चंडी म्हणजे काय? लग्न असेल, संतान असेल, ग्रह दोष असेल, कुंडलीमध्ये दोष असेल, मनामध्ये भीती असेल, मन धडधड करतं, छातीत धडधड होते, ह्या सगळ्या उपायावर ही कोणतीही तांत्रिक सेवा नाही, लक्षात ठेवा. ही सात्विक सेवा आहे. भैरव चंडी म्हणजे काय? भैरव चंडी कशासाठी करत असता? भैरव चंडी करताना कोणती पद्धत करायला पाहिजे? दुर्गा सप्तशती पाठ वाचताना कोणत्या ओळीपर्यंत वाचलं पाहिजे? काल भैरवाष्टक का बरं वाचायचं? याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा, म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल. उदोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब श्री अंबा माता की जय. फक्त हा मंत्र म्हटल्याने एनर्जी आजूबाजूला एनर्जी आली असेल, तुमच्या पण आजूबाजूला एनर्जी आली असेल, एवढी ताकद ही देवीमध्ये. भैरव चंडी म्हणजे काय? चंडी दुर्गा माता आणि भैरव म्हणजे काल भैरवनाथ महादेव, म्हणजे आपल्याला शिव आणि शक्ती, भगवान शंकर आणि शक्ती म्हणजे माता पार्वती देवी. शिव आणि शक्ती म्हणजे दुर्गा सप्तशती आणि त्याच्यासोबत काल भैरवाष्टक, हे दोन्ही आपल्याला एकत्र म्हणायचं आहे. त्याची पद्धत कशी आहे? सगळ्यात पहिले भैरव चंडी आपण करणार आहोत ती 12 अमावस्या करावी. आपल्या घरामधील काही दोष असेल, वास्तुदोष, पितृदोष, कोणी अपघाती वारलेला असेल, ग्रहबाधा असेल, मनामध्ये भीती असेल, ताण तणाव, सगळ्या गोष्टी असेल, सगळ्या सेवा केल्या आपण, सगळ्या गोष्टी झाल्या, पण ही भैरव चंडीची सेवा ही तांत्रिक सेवा आहे. तांत्रिक सेवा म्हणजे काय? ही सेवा आहे ना, आपण तांत्रिक म्हणजे असं काही नाही की काही जादू, अशी सेवा नाही. ही परमार्थिक पण सेवा आहे आणि ही सेवा मनापासून जर आपण केली त्याचे रिझल्ट आपल्याला चांगले येत असतात. फक्त आपल्याला 12 अमावस्या ही सेवा करायची, म्हणजे ज्यामध्ये तंत्र मंत्र असं काहीच नाही. मग तुम्हाला हे घ्या ते घ्या असं काहीच नाही. ही घरच्या घरी करायची आहे. आपण स्वतः 12 अमावस्या स्वतः करायचं आहे. संकल्पयुक्त सेवा करायची आहे. ही सेवा करताना घाबरायचं नाही. दुर्गा सप्तशती भैरव चंडीमध्ये काय काय वाचणार आहे आपण? दुर्गा सप्तशती. दुर्गा सप्तशती प्रत्येकाकडे आहे. तुम्ही कोणत्याही प्रकाशनाचं दुर्गा सप्तशती वाचू शकता. असं नाहीये की हेच वाचा आणि तेच वाचा, असं नाही काही. मग भैरव चंडी तुम्हाला करायची, खूप जण म्हणतात दादा आम्हाला करायची. करा. काय करायचं? सगळ्यात पहिले भैरव चंडी जेव्हा आपल्याला करायची तर आपल्या घरच्या देवीचा टाक असतो प्रत्येकाचा. प्रत्येकाच्या देवीच्या टाकावर पहिले अभिषेक करावा. सगळ्यात पहिले आपल्या घरी देवीच्या टाकावर अभिषेक करायचा. श्री सुक्त, पुरुष सुक्त, देवीच्या टाकावर कुंकुमार्चन करू शकता. देवीचा टाक असेल तो ठेवायचा चांगल्या पद्धतीने, समोर ठेवला तरी चालतो. आणि त्याच्यासोबत आपण देवीचा टाक ठेवल्यानंतर आपण संकल्प करायचा. तिळाचा तेलाचा दिवा लावा, तुपाचा तेलाचा दिवा लावा आणि भैरव चंडी वाचन करत असताना महिला असेल पुरुष असेल, उद्या रविवार आहे तर उद्या सगळ्यांनी करावं. महिला असेल पुरुष असेल त्यांनी, महिलांनी काळे कपडे घालायचे नाही. हातामध्ये बांगड्या असेल, कपाळी कुंकू असेल, हळद असेल, डोक्यावर पदर असेल आणि पुरुषांनी सवळ घालून भैरव चंडी वाचावी. कारण की शिव आणि शक्तीचा मिलाप आहे हा, आणि ही सेवा करतोय आपण. ही काय अशी काही जादू अशी अशी सेवा नाही. ही सेवा एक प्रकारची ऊर्जा आहे ह्या सेवेमध्ये. मग ही सेवा करताना आपण बसताना पूर्व पश्चिम बसा, काही प्रॉब्लेम नाहीये. आपण खाली आसन घ्यायचं. कोणतेही आसन न घेतल्याशिवाय कोणतीही सेवा करायची नाही. खाली आसन घ्या. संरक्षण काय घ्यायचं? कोणतीही सेवा करत असताना संरक्षण पाहिजे. एक लिंबू असेल लिंबू घ्या, पिवळ्या मोहरी असेल त्या घ्या. त्याच्यावर काल भैरवाष्टक म्हणून पिवळ्या मोहरी आपल्या हातामध्ये ठेवायच्या. दुर्गा सप्तशती पाठ वाचायचा आपल्याला. साधं सोपं, मनामध्ये भीतीने ठेवा. ही सेवा जो व्यक्ती करेल त्याच्या मनातून भीती निघून जाईल.
दुर्गा सप्तशतीचे फक्त आपल्याला 1 ते 13 अध्याय वाचायचे. तुम्ही म्हणणार दादा मग कवच वाचायचं का, दुर्गा हे काही आवश्यकता नाही, फक्त 1 ते 13 अध्यायच वाचायचे बस, बाकी काही आवश्यकता नाही. ही संकल्पित सेवा आहे, लक्षात ठेवा. ही भैरवचंडी आपल्या घरामध्ये 12 अमावस्या म्हणजे 1 वर्ष भैरवचंडी आपल्या घरामध्ये जर केली, घरच्या घरी 1 रुपया पण खर्च नाही, कोणाला बोलवायची पण गरज नाही, आपण स्वतः करा. आपल्याला वाचा आहे, बुद्धी आहे, डोळे आहे, सगळे आहे. आपण स्वतः दुर्गा सप्तशती वाचायची. दुर्गा सप्तशती वाचताना सगळ्यात पहिले संकल्प करायचा. आपले संकल्प करताना आपल्या हातामध्ये पाणी घ्या, गंधाक्षर फुल घ्या, तुमचं नाव घ्या, गोत्र घ्या, सोपं घ्यायचं. आपलं काय इच्छा आहे, आपले ग्रहदोष निवारणार्थ, घरामध्ये वाद असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, सगळे ग्रह बाधा निवारण, कुंडलीमध्ये दोष असेल, लग्न असेल, संतान असेल, बाळ असेल, जॉब असेल, आपल्या मनातली इच्छा असेल ती म्हणावी. किंवा मनामध्ये मन घाबरणं, शत्रू भय, पीडा भय, ग्रह पीडा भय, हे सगळं निवारणार्थ असं म्हणून पाणी खाली सोडून द्यायचं. 12 अमावस्या अमावस्या आहे, 12 अमावस्या करायचं आहे. हे सकाळी करायचं, रात्री करायचं नाही. मग खूप जण म्हणणार दादा रात्री 12 वाजता वाचतो, नाही, हे आपली तांत्रिक सेवा नाही, हे लक्षात ठेवा. हे आपण दिवसाच करायचं आहे. सूर्य जेव्हा असेल त्याच दिवशी त्यावेळेस सेवा करायची, लक्षात ठेवा. आपल्याला देवी भगवती माता दुर्गा सप्तशती आहे ते आपल्याला वाचायचं आहे. भैरवचंडी म्हणजे काय खूप मोठी गोष्ट नाही. खूप जणांना वाटतं भैरवचंडी म्हणजे खूप मोठी गोष्ट. भैरवचंडीमध्ये वाचन महत्वाचं आहे. दुर्गा सप्तशती आपण जेव्हा वाचायला सुरुवात करणार, सगळ्यात पहिले गणपती बाप्पाचं ध्यान करायचं, गणपती स्तोत्र म्हणा, महाराजांची 1 माळ जप घ्यायची, 99 मंत्राची 1 माळ जप घ्यायची, आणि ते केल्यानंतर आपण दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय वाचावा. दुर्गा सप्तशतीचा पहिला अध्याय चालू करा. खूप जण प्रत्येक ओवीला ओम काल भैरवाय नमः हा मंत्र पण म्हणू शकता. ओम श्री काल भैरवाय नमः, ओम श्री काल भैरवाय नमः, किंवा प्रत्येक ओवीला तुम्हाला जमलं तर प्रत्येक ओवीला काल भैरवाष्टक म्हणा, किंवा प्रत्येक अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणू शकता, किंवा प्रत्येक उवाच येत असतं, शिववाच, रुद्रवाच, हे जे उवाच येत असतं देवीचं उवाच, उवाच हा शब्द जिथं आला, नमोवाच, जिथं जिथं उवाच हा शब्द आला तिथे तिथे तुम्ही काल भैरवाष्टक म्हणू शकता. काल भैरवाष्टक पण म्हणताना पण काय म्हणायचं, त्याची फलश्रुती म्हणायची नाही, फलश्रुती नाही म्हणायची, फक्त काल भैरवाष्टक म्हणायचं. शेवटचे जे 2 कडवे असेल ते म्हणायचे नाही, फक्त काल भैरवाष्टक म्हणायचे, शेवटचे कडवे म्हणायचे नाही. तुम्हाला जमेल तसं तुम्ही म्हणणार प्रत्येक अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणायचं का, म्हणू शकतात, फलश्रुती म्हणायची नाही, फक्त काल भैरवाष्टक म्हणायचं. किंवा प्रत्येक उवाच आहे, नमोवाच, जिथं उवाच हा शब्द येईल तिथे पण तुम्ही काल भैरवाष्टक म्हणू शकता तुमच्या इच्छेनुसार. मग तुमची कोणती पद्धत खरी आहे, कोणती पद्धत चांगली आहे, सगळ्या पद्धत चांगल्या आहे. काही काही जण प्रत्येक ओवी झाल्यानंतर ओम श्री काल भैरवाय नमः हा मंत्र म्हणता. काही काही जण उवाच जिथं उवाच येईल तिथं काल भैरवाष्टक म्हणता. काही काही जण अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणता. तुम्हाला जसं म्हणता येईल तसं म्हणा. मी तर अध्याय झाल्यानंतर काल भैरवाष्टक घेत असतो, किंवा उवाच आलं तिथं काल भैरवाष्टक घ्यायचं आणि परत दुर्गा सप्तशती वाचायला चालू करायची. पण हे करताना काल भैरवाष्टक मग जोरात नाही म्हणायचं, संपवायचं नाही आपल्याला. काल भैरवाष्टक शांत स्वरामध्ये, शांत आवाजामध्ये. मग सोपं काय करायचं, एक अध्याय आपला पूर्ण झाला, अध्याय झाल्यानंतर मग काल भैरवाष्टक घ्यायचं, शांततेत घ्यायचं. एक अध्याय झाला, काल भैरवाष्टक घ्यायचं, त्याची फलश्रुती म्हणायची नाही, मग नंतर परत दुसरा अध्याय चालू करू शकता. हे सोपं आहे. हे करताना पिवळ्या मोहरी आपल्या हातात ठेवा, लिंबू आपल्या हातात ठेवायचं, संरक्षण ठेवायचं. हे वाचन करताना दुर्गा सप्तशती आणि काल भैरवाष्टक हे दोन्हीचं वाचन करताना मध्ये उठायचं नाही. इमर्जन्सी असेल तर उठा, मध्ये उठायचं नाही. तिळाचा तेलाचा दिवा लावा, तुपाचा दिवा असेल तो लावा. घरामध्ये दिवा असेल, खिडकी असेल, दार असेल, हे उघडे ठेवायचे सगळे.
आणि घरामध्ये दुर्गा सप्तशती वाचन करताना स्पष्ट वाचायचं. मनातल्या मनात दुर्गा सप्तशती वाचायची नाही. हे तुम्ही सकाळी करू शकता, दुपारी करू शकता, संध्याकाळी करू शकता, पण रात्री करायचं नाही. हे लक्षात ठेवा. रात्री नाही करायचं. तुम्ही म्हणणार रात्री 12 वाजता करतो, नाही. हे सकाळची सेवा आहे, ही परमार्थिक सेवा आहे. या सेवेने काय होतं, आपल्या मनातील भीती निघून जाते. म्हणजे दुर्गा सप्तशती आपण वाचतोय, त्याच्यासोबत आपण काल भैरवनाथ म्हणजे काल भैरवाष्टक आहे. ओम देवराज सेव्यमान पावनाजी पंकजम व्याल यज्ञ सूत्र बिंदू शेखरम कृपाकरम, काल भैरवाष्टक म्हणतोय आणि दुर्गा सप्तशती आणि काल भैरवाष्टक हे सोबत म्हणायचंय. दुर्गा सप्तशती वाच्य झाल्यानंतर काल भैरवाष्टक म्हणू शकता. हे म्हणताना काल भैरवाष्टक आहे ते स्पष्ट आवाजात म्हणावं. लक्षात ठेवा. काल भैरवाष्टक स्पष्ट आवाजात म्हणा. दुर्गा सप्तशतीचे प्रत्येक अध्याय स्पष्ट स्वरूपात घ्यावे. असं मागल कोणी आपल्या माग लागते त्याप्रमाणे करू नये. 1 ते 13 अध्याय झाल्यानंतर दुर्गा सप्तशती 1 ते 13 अध्याय वाचला आपण. 13वा अध्याय पूर्ण वाचल्यानंतर शेवटी काल भैरवाष्टक फलश्रुती सगट पूर्ण म्हणायचं. हे केल्यानंतर आरती करायची. आरती करायची. आपल्या गणपती बाप्पाची आरती करा, देवीची आरती करावी, महादेवांची आरती करायची. मग नैवेद्य काय दाखवायचा, तर तुम्ही नैवेद्यामध्ये खडी साखर दाखवू शकता, फळं दाखवू शकता. हे केल्यानंतर जे अगरबत्ती धूप असेल ते ठेवा आणि ती जी रक्षा आहे ही रक्षा जपून ठेवा. आपल्याला हे 12 अमावस्या करायचं आहे, लक्षात ठेवा. कोणाला 12 अमावस्या नाही जमलं, जेवढे अमावस्या जमलं तेवढं पण करू शकता. उद्या रविवार आहे, उद्या मौनी अमावस्या आहे, उद्या मौन धरायचं आणि मौन धरून आपण उद्या 11 वाजता किंवा 12 वाजता तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा आपण भैरवचंडी आपल्या घरामध्ये करायला पाहिजे. देवीचा फोटो ठेवायचा, देवीचा फोटो ठेवा, देवीचा टाक ठेवायचा, देवीचा टाक ठेवा. म्हणजे कुलदेवतेची सेवा होईल. या भैरवचंडीमध्ये काय काय होईल, आपली कुलदेवतेची सेवा होईल. कुलदेवतेच्या सेवेबरोबर आपल्याला महादेवांची सेवा होईल, शिव आणि शक्ती दोघांची सेवा होईल. काही काही जण हवन करत असता, हवन पण करू शकता तुम्ही. काल भैरवाष्टकाचं हवन असेल ते पण करू शकता. घरामध्ये हवन केल्याने खूप महत्वाचं आहे. अशा पद्धतीने प्रत्येकाने न भीता घाबरायचं नाही, न भीता आपण भैरवचंडी आपण घरच्या घरी करावी. 1 ते 1.5 तास लागेल, आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. म्हणून फक्त 1 ते 13 अध्याय वाचा, बाकी दुसरं काही वाचू नका. मग खूप जण म्हणणार दादा आम्ही सगळे मिळून कोणाच्या घरी करतो. हे बघा, कधीही दुर्गा सप्तशती लक्षात ठेवा, हे आयुष्यभर लक्षात ठेवा. दुर्गा सप्तशती कधीही कोणाच्या घरी वाचायची नाही. कोणी बोलवलं, कोणाला 14 पाठ असं सांगितलं असतं सेवा की 14 पाठ दुर्गा सप्तशती करा. मग बायका काय करतात, काही जण हुशार असतात, ते 14 महिलांना घरी बोलून दुर्गा सप्तशती पाठ करून घेतात. पण मुळामध्ये सेवा ही आपल्याला दिली असेल, वैयक्तिक सेवा आपल्याला दिली असेल तर आपण स्वतः करावी, इतरांमार्फत करू नका. काही काही जणांना दुसऱ्यांच्या घरी गेल्यानंतर त्रास होतो, डोकं दुखतं, मन घाबरतं. माझं म्हणणं आहे की अमावस्याच्या दिवशी कोणाच्याही घरी दुर्गा सप्तशती पाठ करायला जाऊ नका. तुम्ही मठामध्ये जा, मंदिरामध्ये जा, केंद्रामध्ये जा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्या घरी करा. हे जे भैरवचंडी आहे, हे जे आपल्या घरी जर आपण केलं, आपल्या घरी आपण जर केलं तर आपल्याला घरातील वास्तुदोष, पितृदोष हे नाहीसे होतील. आणि 12व्या अमावस्याला आपल्याला आपल्या घरच्या घरी हवन करून भैरवचंडी पाठ करायचा आहे. 12व्या अमावस्याला, जेव्हा आपली 12व्या अमावस्या येईल डिसेंबरला, तेव्हा मी व्हिडिओ करतो, तेव्हा पण आपल्या घरी भैरवचंडीचं हवन आपल्या घरी करायचं. हवन करून दुर्गा सप्तशती पाठ म्हणावा आणि दुर्गा सप्तशती पाठ करताना काल भैरवाष्टक म्हणून हवन करायचं. तुम्ही 12 अमावस्या पण हवन करू शकता, पण नाही जमलं तर सगळ्या शेवटच्या अमावस्याला आपण हवन करावं. परत एकदा सांगतो, ही तांत्रिक किंवा अशी सेवा नाहीये, ही परमार्थिक सेवा आहे. आपण जे करतो ते चांगलं करतो, लक्षात ठेवा. महाराजांनी पण सांगितलेलं की अशा वाईट सेवा नाही करायच्या.
दुसऱ्यांना अहित होईल अशा सेवा नाही करायच्या. सेवा करायची तर चांगल्या पद्धतीने सेवा करायची. आणि देवींचे दुर्गा आपण काय करतोय, दुर्गा सप्तशती वाचतोय आणि कालभैरवाष्टक म्हणतोय. या दोन्ही सेवा, शिव आणि शक्ती सेवा आपण एकत्र करतोय. ही सेवा केल्याने बघा तुम्हाला मनामध्ये एक प्रकारचा ऊर्जा प्राप्त होईल. मन तुमचं चांगलं होईल. मनामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट भावना येणार नाही. मनातली भीती असेल, ग्रहबाधा असेल, ग्रह दोष असेल, या सगळ्या गोष्टी कमी होतील. म्हणून भैरवचंडी पाठ असेल, दुर्गा सप्तशती पाठ आपण स्वतः वाचा. पण तुम्ही म्हणणार यांच्याकडून वाचून घेतो, त्यांच्याकडून वाचून घेतो, त्यापेक्षा स्वतः सेवा करा. साधी सोपी सेवा करा. महिला असेल, पुरुष असेल, लहान मुलं असेल, मुली असेल, सगळेजण करू शकता. बंधन नाही त्याच, सगळेजण करू शकता. करायला बंधन नाहीये. आपण आपलं करावं आणि त्याची ऊर्जा आणि त्याची सेवा तुम्ही स्वतः अनुभव घ्या. जसं व्यंकटेश स्तोत्र वाचायला खूप जण घाबरतात, तसं भैरवचंडी पाठ करायला खूप जण घाबरतात. आपल्या मनातील भीती दूर करावी. प्रत्येकाने भैरवचंडी पाठ आहे, दुर्गा सप्तशती आणि कालभैरवाष्टक, हे दोन्ही पण प्रत्येकाने करावं. आणि तुम्हाला आलेला अनुभव मला अवश्य करून सांगावा. झालेली सेवा मी महाराजांची रुजू करतो. श्री स्वामी समर्थ.